आधी अरे तुला माझा पॉइंटच कळत नाहीये. माझी डिलिव्हरीची डेट इतकी जवळ आली आहे ना की दॅट क्लास वुड हॅव हेल्प मी. पण काय केलंस तू? त्या बायशी इतका कचा का भांडलास? आता कुठलं तोंड घेऊन मी तिच्या क्लासमध्ये बसू? सगळं गेलं खड्ड्यात. कारण द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग हिअर इज युअर इगो. एक मिनिट. एनरोल केलं म्हणजे नक्की काय केलं? आता मी माझ्या सगळ्याच गोष्टी तुझी परमिशन घेतल्याशिवाय करायच्याच नाही आहेत का? मम्मीला तर तू मध्ये घेऊच नकोस. शी इज द ओनली वन पर्सन जी या सिच्युएशन मध्ये मला खऱ्या अर्थाने हेल्प करत आहे. आणि तू काय केलंस रे? साधं प्री नॅचरल क्लास तरी तू सिरियसली घेतलेस का? कुठला टास्क दिला होता आपल्याला? कुठलं होमवर्क दिलं होतं अर्चना मॅडमनी? की दररोज सकाळी उठल्यावर आपल्या बायकोला कॉम्प्लिमेंट करायचं. केलंस का रे तू? अख्ख्या दिवसभरातून थोडासा तरी वेळ आपल्या बाळाशी बोलायचं. बोललास तू? आधी मी जॉबलेस झाली आहे सध्या. माझं सगळंच काम ठप्प झालंय. मला रात्रीची साधी झोपही येत नाही. मला उठायला बसायला इतका त्रास होतोय ना. लुक आय एम लुक लाईक अ बलून. एक चालता फिरता भोपळा झालीये मी. आधी आतापर्यंत माझ्यासाठी जे जे इम्पॉर्टंट होतं ना ते आता सगळं सेकंडरी झालंय. माझ्यासाठी फक्त इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे माझं हे बाळ. बाळासाठी हे करा, बाळासाठी ते नका करू, अगं असं नको करू बाळासाठी, अगं तसं नको करू. सगळे लोक मला आता फक्त बाळासाठीच विचारतात. बट आय एम नॉट इव्हन कंप्लेन. अँड हु इज कंप्लेनिंग? तर यू. का तर म्हणे दिवसभर माझा शेड्यूल हेक्टिक गेला, अचानक पेशंट्सच वाढले. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ना यार, आपल्या बाळाशी बोलणं म्हणजे तुला एक ड्युटी वाटते, जॉब वाटते. शिट. यालाच म्हणतात का रे रिस्पॉन्सिबल असणं? हा मम्मी. अगं काय नाही, झोप तू. सिरियसली आय एम रिअली टायर्ड. आय एम जस्ट टायर्ड.